नमस्कार, मी स्मिताज फ्युजन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। मुगाची डाळ ही पचायला अतिशय हलकी असते। त्यात जर आपण हिरवी मुगाची डाळ घेतली तर त्यात असलेल्या सालींमुळे त्यात खूप मोठ्या प्रमाणात फायबरसुद्धा आपल्याला मिळतात। तर आज आपण अशाच या हिरव्या मुगाच्या डाळीपासून एक अतिशय हेल्दी टेस्टी असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत आणि यात आपण खूप साऱ्या भाज्या घालणार आहोत, त्यामुळे तो अधिकच टेस्टी होणार आहे। तर आपण आज बनवणार आहोत हिरव्या मुगाच्या डाळीपासून उत्तप्पे। तर आपल्या फुल ऑफ व्हेजीज, प्रोटीन्स अँड फायबर उत्तप्प्यासाठी आपण सर्वात आधी आता बॅटर तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे घेतली आहे 2 वाटी हिरवी मुगाची डाळ। ही सालासकट मुगाची डाळ आहे, त्यामुळे त्यात खूप मोठ्या प्रमाणात फायबर असतं, तसंच ही प्रोटीन रिच सुद्धा आहे। त्याचबरोबर आपल्या उत्तप्पमला थोडा क्रिस्पीपणा येण्यासाठी मी इथे घेतले आहे अर्धी वाटी तांदूळ। तर आता सर्वात आधी मी हे डाळ आणि तांदूळ 2 ते 3 पाण्यात छान स्वच्छ असं धुवून घेणार आहे। आणि हे धुवून घेतल्यानंतर आपण हे मिश्रण 7 ते 8 तास छान भिजत घालणार आहोत। तर आता इथे साधारण 7 ते 8 तास झाले आहे। आपली मुगाची डाळ आणि तांदूळ छान भिजले आहे। आता आपण हे थोडे थोडे करून मिक्सरवर छान बारीक वाटून घेऊया। हे वाटताना आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे, आपल्याला दाटसर असेच मिश्रण वाटायचे आहे। आणि या मिश्रणाला आपल्या छान चव यावी म्हणून आपण यात थोड्या हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत। याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे छान मिक्सरला वाटून घेऊया। आता या ठिकाणी आपले हे पीठ वाटून तयार आहे। त्यात आपण आता आपल्या सर्व छान भाज्या घालणार आहोत। इथे मी घेतली आहे फ्रेश अशी कोथिंबीर, गाजर किसून घेतला आहे, कांदा बारीक चिरून घेतला आहे, शिमला मिरची, टोमॅटो आणि पत्ताकोबी आणि चवीनुसार मीठ। तर हे सर्व मी आता यात टाकून घेते। तर अशा पद्धतीने सर्व भाज्या घालून आपलं हे उत्तप्प्याचं मिश्रण तयार झालं आहे। आपण उत्तप्प्यासाठी जितकं दाटसर मिश्रण ठेवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण दाट ठेवायचं आहे। आणि जर आपल्याला गरज वाटली तर पाणी आपण त्यात घालू शकतो, पण भाज्यांनाही पाणी सुटते, त्यामुळे यात जास्त पाणी घालायचे नाही। तर आता या ठिकाणी मी पॅन तापत ठेवला आहे। आता या पॅनला आपण तापल्यानंतर थोडं तेल लावून घेणार आहोत। थोडं तेल लावल्यानंतर आपण यावर आपलं आता उत्तप्प्यांचं मिश्रण जे आहे ते पसरवून घेणार आहोत। उत्तप्पे हे आपले थोडे जाडसरच असतात, खूप पातळ असा उत्तप्पा आपल्याला लावायचा नाहीये। तर अशा पद्धतीने आपण हे आपले टेस्टी, हेल्दी, फायबर्स आणि व्हेजीजने भरलेले उत्तप्पे तयार करून घेऊ। हा उत्तप्पा लावल्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवल्यामुळे आपला उत्तप्पा लवकर शिजेल आणि पटकन सुटून येईल। साधारण 2 मिनिटं झाली आहेत, आपण बघूया। आपला उत्तप्पा खूप छान असा वरतून पूर्ण ड्राय झाला आहे। आता आपण याला हळूच उलटून घेऊया। हा उलटवल्यानंतर आपण याला थोडं तेल सोडून घेऊया, त्यामुळे आपला उत्तप्पा छान टेस्टी आणि क्रिस्पी होईल। आता दुसरी बाजू पण आपली उत्तप्प्याची शेकली गेली असेल, बघूया आपण। बघा काय सुरेख कलर आला आहे, छान सर्व भाज्यांचे रंगीबेरंगी कलर आणि हिरव्या मुगाचा हिरवा कलर खूपच सुंदर टेम्पटिंग दिसत आहे। तर मी अशाच पद्धतीने आपले सर्व उत्तप्पे तयार करून घेते। अशा पद्धतीने आपले हे हिरव्या मुगाचे आणि भरपूर साऱ्या भाज्या घातलेले उत्तप्पे तयार आहे। त्यांचा कलर किती सुरेख आला आहे। या उत्तप्प्यांसोबत आपण टोमॅटो सॉस
किंवा खजूर चिंचेची चटणी सर्व करू शकतो. तसं पाहायला गेलं त्या उत्तप्प्याला स्वतःचीच इतकी छान टेस्ट आहे की त्यासोबत काहीही लागत नाही. पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सॉस किंवा चिंच खजुराची चटणी किंवा तुम्ही ओली चटणी, हिरवी चटणीसुद्धा त्याबरोबर सर्व करू शकता. तर असे हे हेल्दी आणि टेस्टी हिरव्या मुगाचे उत्तप्पे तुम्ही नक्की करून पहा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तिला लाईक करा, शेअर करा आणि स्मिताज फ्युजन रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन हेल्दी टेस्टी रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.